मागच्या भागात आपण पाहिलं की शिवाय पूर्णपणे एकटेपणात बुडाला होता. तो एकटेपणा त्याला शांतता देत होता की अजून जास्त वेदना हे त्यालाच कळत नव्हतं. जे लोक आधी त्याच्या चुकांवर त्याला रागवायचे तेच आता त्याची अवस्था पाहून दुःखी होत होते. अगदी राजश्रीलाही त्याची दया आली. ती म्हणाली, चूक केली आहेस तर माफी माग. असं राहिल्याने काहीच ठीक होणार नाही. त्या मुलीकडे जा, तिच्याशी बोल, माफी मागायचा मार्ग शोध. जर तिचं खरंच तुझ्यावर प्रेम असेल तर ती तुला माफ करणार नाही का? असा देवदासासारखा दाढी वाढवून फिरण्यात काही अर्थ नाही. समजलास? उद्या सकाळी जा आणि तिला घरी घेऊन ये. सुरुवातीला राजश्रीने त्याला प्रेमाने समजावले, पण शिवायमध्ये काहीच बदल झाला नाही. तेव्हा ती कठोर झाली. तिच्या शब्दांचा परिणाम झाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शिवाय नुपूरला घरी आणण्यासाठी कॅम्पकडे निघाला. कॅम्प व्यवस्थित पार पडला. शेवटच्या दिवशी एक आभार समारंभ आयोजित करण्यात आला होता. कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थींनी डॉक्टर आणि गावकऱ्यांचे आभार मानण्यासाठी कॉलेजचे अधिकारी भाषण करत होते. कॅम्प संपल्यानंतर 5ही जण मुख्य प्रवेशद्वाराकडे निघाले. तिथे शिवाय त्यांच्या येण्याची वाट पाहत उभा होता. सुमारे आठवडाभरानंतर नुपूरने त्याला पाहिलं. पहिल्यांदा भेटला तेव्हाही त्याचा थकलेला चेहरा पाहून ती अस्वस्थ झाली होती, पण आज त्याची अवस्था पाहून ती पूर्णपणे हादरली. डोळ्यांभोवती काळी वर्तुळे, लाल झालेले डोळे आणि चेहऱ्यावर एक विचित्र कोमजलेपणा. हे सगळं पाहताच तिच्या डोळ्यात पाणी आलं. एकेकाळी नुपूरनेच त्याला म्हटलं होतं, तुम्ही दाढीत खूप छान दिसता. फक्त तिच्या आनंदासाठी शिवायने दाढी वाढवायला सुरुवात केली होती. नुपूर स्वतः त्याची दाढी ट्रिम करायची, त्याची काळजी घ्यायची. पण आज त्याला एखाद्या संन्याशासारखं पाहून तिचं हृदय थरारलं. फक्त 1 आठवड्यात एखादा माणूस इतका बदलू शकतो असा विचार करत ती हळूहळू त्याच्याकडे चालत गेली. 1 पाऊल, मग दुसरं आणि मग नकळत तिची पावलं वेगाने त्याच्याकडे वळली. शिवायच्या नजरेत ही फक्त नुपूरच होती. तिच्या चेहऱ्याशिवाय त्याला दुसरं काहीच दिसत नव्हतं. या विरहानंतर नुपूर ही खूप अशक्त दिसत होती. दोघेही जणू अनेक वर्षांनी भेटलेल्या प्रेमिकांसारखे फक्त डोळ्यांनीच एकमेकांना पाहत होते. तेवढ्यात काही जण धावत आले. अरे शिवाय भाऊ आले, असं म्हणत सगळ्यांनी त्याची विचारपूस केली. कसे आहात भाऊ? शिवायने हलकंसं हसून उत्तर दिलं, पण त्याची नजर पुन्हा पुन्हा नुपूरकडेच जात होती. विजय म्हणाला, तुम्ही सगळे वेगवेगळे कसे जाणार? आम्हालाही त्याच दिशेने जायचं आहे. चला सगळे एकत्रच जाऊ. एकाने उत्तर दिलं, नको, आम्ही कॉलेजच्या बसने जाऊ. विजय हसत म्हणाला, कॉलेजची बस उशिरा येईल, तोपर्यंत काय करणार? आणि मला आईला हॉस्पिटलमध्येही घेऊन जायचं आहे. चला शिवायच्या गाडीत जाऊ, तो सगळ्यांना सोडेल. शिवायने नुपूरकडे पाहिलं आणि म्हणाला, हो चला, सगळे एकत्रच जाऊ. रस्ताही तोच आहे. नुपूरने गाडीचं दार उघडलं. सगळे आत बसले. शिवाय ड्रायव्हिंग सीटवर बसला. त्याच्या शेजारी नुपूर बसली. मागच्या सीटवर कोमल आणि सायली बसल्या, तर त्यांच्या मागे पार्थ आणि साहिल बसले. संपूर्ण प्रवासात मित्रमंडळी हसत खेळत गप्पा मारत होती. शिवाय आणि नुपूरही कधीमधी त्या गप्पांमध्ये सहभागी होत होते, पण त्यांच्या नजरा मात्र वारंवार एकमेकांना शोधत होत्या. सगळ्यांना त्यांच्या घरी सोडल्यानंतर शिवाय नुपूरला घेऊन स्वतःच्या घरी निघाला. दोघांमध्ये पूर्ण शांतता होती. दुरून पाहणाऱ्याला वाटलं असतं की ते फक्त एकत्र बसले आहेत, पण इतके जवळ असूनही त्यांच्यातलं मौनच सर्वात जास्त बोलत होतं. दोघांनाही कळत नव्हतं संवादाची सुरुवात कशी करावी. मन म्हणत होतं काहीतरी बोल, पण शब्दच सापडत नव्हते. असं करत घर आलं. नुपूर गाडीतून उतरून घरात गेली. घरातले सगळे तिच्याभोवती जमले. घरच्यांना शिवाय आणि नुपूरमधल्या वादाबद्दल थोडीफार कल्पना होती. त्यांनी नुपूरला फोन करून बोलण्याचाही प्रयत्न केला होता,
पण नुपूरने त्यांना कसं तरी समजावून शांत केलं होतं. आता दोघं घरी आल्यावर पुन्हा प्रश्नांचा वर्षाव सुरू झाला. अगं, फोनवरच सगळं मिटलं होतं ना, पुन्हा काय झालं? नुपूर शांतपणे म्हणाली, आमच्यात काहीच प्रॉब्लेम नाही, आम्ही सगळं ठीक केलं आहे, तुम्ही उगाच काळजी करू नका. असं म्हणत तिने शिवायकडे पाहिलं. सगळ्यांची नजर शिवायकडे वळली. त्याच्या चेहऱ्यावर थोडासा बदल दिसत होता. सगळ्यांना वाटलं की आता दोघांमध्ये पुन्हा सगळं सुरळीत झालं आहे. तेवढ्यात आतून प्रिया धावत आली. तिला पाहताच नुपूर घाबरली आणि सगळ्यांना सोडून तिच्याकडे धावत गेली. काही समजतंय का तुला? अशी धावत येतात का? तुला काही झालं असतं तर माझ्या बाळाचं काय झालं असतं? नुपूर रागाने म्हणाली. प्रिया लगेच हसत म्हणाली, मी धावत आले कारण तुझा मुलगा आज खूपच खोडकर झाला आहे. तू इथे गप्पा मारतेस आणि तो तिकडे सतत उड्या मारतोय. मला तर तुझ्या येण्याचाही पत्ता लागला नाही. पण त्याला कसा काय लागला? असं म्हणत ती सोफ्यावर बसली. नुपूरही तिच्या शेजारी बसली. ती हसत म्हणाली, अगं, आमच्यात वेगळीच वेवलेंथ आहे ना. तो माझा मुलगा आहे. मी आले आणि तो शांत बसेल असं तुला वाटलं? असं म्हणत तिने प्रियाच्या पोटावर प्रेमाने हात ठेवला. काय रे बाळा, काकीला शोधत होतास का? सॉरी रे, काकी थोडी बिझी होती. आता मात्र मी तुझ्याबरोबरच राहणार. आणि काकी आली हे तुला कसं कळलं? तेवढ्यात प्रियाच्या पोटात हालचाल झाली. प्रिया हसत म्हणाली, पाहिलंस, हा तुलाच उत्तर देतोय. या आठवड्यात इतकी हालचाल त्याने कधीच केली नव्हती. आता वाटतंय अजून थांबवलं नाही तर लगेच बाहेर येईल. सगळे हसू लागले. नुपूर हसत म्हणाली, अगं, आत माझा मुलगाच आहे. त्याला माझ्या गप्पा आवडतात. तुम्ही सगळे फालतू बोलताय म्हणून तो शांत बसणार का? समीर हसत म्हणाला, पहिल्यांदा मुलगा म्हणणं बंद कर. पोटात नक्की मुलगीच आहे. नुपूर लगेच म्हणाली, नाही, माझा मुलगाच आहे. मी त्याला मुलगा म्हणते तेव्हा तो आनंदाने उड्या मारतो. समीर पुन्हा हसत म्हणाला, म्हणजे जर मुलगी असती तर ती रागावली असती असं म्हणायचंय? सगळे पुन्हा हसू लागले. नुपूर प्रेमाने प्रियाच्या पोटावर हात ठेवत म्हणाले, बाळा, हे सगळे माझी थट्टा करत आहेत. तू बाहेर आलास की तुझी आई आणि बाबा त्यांना योग्य उत्तर देते. तोपर्यंत तू शांत राहा. काकी रोज तुझ्याशी गप्पा मारेल. अजून फक्त 5 महिने, मग तू बाहेर आलास की मी तुला उचलून घेऊन पळून जाईन. आपल्या दोघांमध्ये मग कुणालाही जागा नसेल. बस मी आणि माझा मुलगा. ठीक आहे, असं म्हणत प्रिया हसली. अगं जा रे, त्यासाठी आधी एक मुलगी जन्माला घाल आणि मला दे, मग तिला मी उचलून घेऊन पळून जाईन. हे ऐकताच नुपूर शांत झाली. आत्तापर्यंत जी नुपूर हसत खेळत गप्पा मारत होती तिला पाहून शिवाय फक्त तिच्याकडेच पाहत राहिला. विशेषतः जेव्हा ती प्रियाच्या पोटात वाढणाऱ्या बाळाशी बोलत होती तेव्हा तो पूर्णपणे तिच्या प्रेमळ स्वभावात हरवून गेला होता. घरातल्या कुणीही आजवर प्रियाच्या बाळाशी अशा प्रकारे संवाद साधला नव्हता. शेवटी कसं बोलणार? बाळ या जगात येईपर्यंत त्याला पाहता येणार नव्हतं. पण खरंच त्या बाळाचं आणि नुपूरचं काही वेगळंच नातं होतं का? नुपूरचा आवाज ऐकताच बाळ प्रतिसाद देत होतं का? तिच्या येण्याची चाहूल त्याला आधीच लागली होती का? या एका महिन्यात किती काही बदलून गेलं होतं. नुपूरच्या मनात खूप काही होतं. कदाचित तिला ते सगळं शिवायसोबत वाटून घ्यायचं होतं. ती फक्त योग्य वेळेची वाट पाहत होती. पण शिवायकडे तिच्यासाठी वेळच कुठे होता? तिच्या आनंदात सहभागी न होता त्याने कितीतरी अमूल्य क्षण गमावले होते. एकेकाळी बाळ हा शब्द ऐकून लाजणारी नुपूर आज कुठे हरवली होती. आणि आज भावनांनी ओथंबलेली त्याच्या समोर उभी असलेली ही नुपूर, ही कोण होती? शिवाय हे सगळं पुन्हा कसं पूर्वीसारखं करणार? आपली नुपूर त्याला पुन्हा कशी मिळणार? या विचारात तो तिथेच स्तब्ध उभा राहिला. तुम्ही दोघांनी आधी तुमचं भांडण थांबवा. बाळ जन्माला आलं की मग ठरवू. रोज तुमचा हाच ड्रामा असतो. नुपूर, तुझ्यासाठी कॉफी आणू का? कुणीतरी विचारलं. नको, खूप उशीर झाला आहे. मला भूक लागली आहे. मी आधी आंघोळ करून येते, मग जेवते. असं म्हणत ती वरच्या मजल्यावर निघून गेली. तिच्या मागोमाग शिवायही गेला. नुपूर कपडे बदलत होती. शिवाय हळू आवाजात म्हणाला, तुला भूक लागली होती हे का नाही सांगितलंस? सांगितलं असतंस तर मी काहीतरी मागवलं असतं. नुपूर हसत म्हणाली, नाही,
बऱ्याच दिवसांपासून बाळाशी बोलले नव्हते ना, म्हणून काही बोललेच नाही. आज त्याच्याशी बोलायची खूप इच्छा होती, म्हणून आधी त्याच्याकडे गेले. पाहिलं ना, तोही माझीच वाट पाहत होता. हो, मीही पाहिलं. तो किती आनंदाने हालचाल करत होता. शिवाय म्हणाला. त्याने उत्सुकतेने विचारलं, किती दिवस झाले होते त्याच्याशी असं बोलून? जेव्हा प्रियाला 5 महिने झाले तेव्हापासून मी त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. सुरुवातीला काहीच प्रतिसाद नव्हता. एक दिवस मी आणि समीर मजेत भांडत होतो. बाळ मुलगा होईल की मुलगी? मी म्हणाले मुलगाच होणार. तेव्हापासून मी त्याच्याशी बोलायला लागले आणि तो हलू लागला. तेव्हापासून मी रोज त्याच्याशी बोलते. बरं, मी आता आंघोळ करून येते असं म्हणत ती बाथरूममध्ये गेली. आंघोळ करून आल्यावर ती म्हणाली, खाली जाऊया चल. शिवायने उत्तर दिलं. ती त्याच्या पुढे चालू लागली. ती माझ्याशी कितीही नीट बोलत असली तरी आधीसारखा हक्क आता माझ्याकडे उरलेला नाही. हे सगळं पुन्हा कसं पूर्वीसारखं करू असा विचार करत शिवायने एक खोल श्वास घेतला आणि खाली गेला. जेवण झाल्यावर सगळे कॅम्पमधल्या गोष्टी बोलत बसले. नंतर रात्री झोपण्यासाठी आपापल्या खोल्यांकडे गेले. शिवायला आपल्या पत्नीसोबत पुन्हा एकत्र वेळ घालवण्याची खूप इच्छा होती. तो आधीच बेडवर तिची वाट पाहत पडला होता. पण नुपूर आली. तिने फोन हातात घेतला आणि सोफ्यावर बसून काहीतरी पाहू लागली. शिवायची नजर मात्र सतत तिच्यावरच होती. तो वाट पाहत होता, ती फोन कधी ठेवेल आणि त्याच्याजवळ कधी येईल. थोड्या वेळाने तिने फोन बाजूला ठेवला आणि शांतपणे बेडवर जाऊन झोपली. दोघेही आपापल्या टोकाला झोपले. याच पलंगावर कधी काळी ते इतके जवळ झोपायचे की मध्ये जागाच उरत नसे. एकमेकांच्या मिठीत हरवून जायचे. पण आज त्यांच्यामध्ये इतकं अंतर होतं की तिथे अजून एखादा माणूस सहज झोपू शकला असता. दोघांनी डोळे मिटले, पण झोप मात्र कुणालाच आली नाही. या पलंगाने ते दिवस पाहिले होते जेव्हा दोघे एकमेकांसाठी तडफडायचे. एकमेकांशिवाय रात्र काढणं कठीण व्हायचं. आज इतके जवळ असूनही त्यांच्यामध्ये एक विचित्र दुरावा होता. दोघेही सतत कुशी बदलत राहिले. हळूहळू नकळत दोघे एकमेकांच्या जवळ आले. शिवायने डोळे उघडले. त्याच्यासमोर नुपूर होती. तिला पाहताच त्याचं हृदय प्रेमाने भरून आलं. तो हलका तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्या नजरेत जुनं प्रेम पुन्हा जागं झालं होतं. तो हळूच तिच्या चेहऱ्यावर हात ठेवणार इतक्यात नुपूरचेही डोळे उघडले. दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले. त्यांच्या नजरा जणू एखादी प्रेमकथा सांगत होत्या. क्षणभर दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले. जसा वेळ पुढे सरकत गेला तसं त्या शांत क्षणातली जवळीक आणखी वाढू लागली. हळूच शिवायने आपल्या बोटांनी नुपूरच्या कमरेला स्पर्श केला. आत्तापर्यंत त्याच्या प्रेमात हरवलेली नुपूर अचानक त्याच्याच त्या जुन्या जखम देणाऱ्या शब्दांची आठवण झाली. छी, ते शब्द तिच्या मनात बाणासारखे घुसले. क्षणातच ती दचकून उठून बसली. नुपूरला अचानक दूर होताना पाहून शिवाय घाबरला. काय झालं नुपूर? त्याने तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला, पण तिने लगेच आपला हात झटकून घेतला. काही नाही, ती शांतपणे म्हणाली. मला थोडं वाचायचं आहे, तुम्ही झोपा. ती म्हणाली, प्लीज. असं म्हणत तिने लॅपटॉप उचलला आणि काम करू लागले. शिवाय फक्त तिच्याकडे पाहत राहिला. तिच्या या दुराव्याचं कारण त्याला समजत नव्हतं, पण तिच्या नजरेत दडलेली वेदना पाहताच त्याला स्वतःचे अनेक शब्द आठवले. आता त्याला उमगलं की त्याच्या एका वाक्याने नुपूरला किती खोलवर जखम केली होती. हा विचार येताच त्याचं मन कळवळलं. त्याला माहीत होतं त्याच्या शब्दाने तिला पूर्णपणे तोडलं होतं. शिवाय शांतपणे पडून राहिला, पण त्याची नजर नुपूरवरच खिळलेली होती. त्याला जाणवलं की जोपर्यंत तो जागा असेल तोपर्यंत ती त्याच्या जवळ येणार नाही. हे समजताच त्याने डोळे मिटले आणि झोपल्याचा बहाणा केला. थोडा वेळ काम केल्यानंतर नुपूरने मागे वळून पाहिलं. शिवाय झोपलेला दिसत होता. ती हळूहळू उठली आणि त्याच्याजवळ आली. हळू आवाजात ती म्हणाली, सॉरी, मला माहीत आहे तुम्ही मुद्दाम तसं बोलला नव्हता. तुम्हाला तसं बोलायचंच नव्हतं. मीही ते सगळं विसरण्याचा खूप प्रयत्न करते आहे, पण मला विसरता येत नाही. आत्ताही जेव्हा तुमच्या डोळ्यात तेच जुनं प्रेम दिसलं तेव्हा माझं मन पुन्हा तुमच्याकडे ओढलं गेलं. तुमच्या स्पर्शाने माझं मन आणि शरीर पुन्हा तसंच विरघळायला लागलं, जसं नेहमी व्हायचं. पण त्या प्रेमाच्या पलीकडे तुमचे ते शब्द
माझ्या कानात पुन्हा घुमायला लागले आणि त्यानंतर मी मनापासून तुमच्याशी जोडली जाऊ शकले नाही. फक्त नावावरती तुमच्याजवळ आले तरी ते आपल्या नात्यावर अन्याय होईल म्हणून मी स्वतःला थांबवलं. सॉरी. प्लीज. हे सगळं कधी बदलेल मला माहीत नाही, पण माझी विचार करण्याची पद्धत बदलण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करते आहे. असं म्हणत तिने हलकेच त्याच्या कपाळावर चुंबन घेतलं आणि परत जाऊन आपल्या जागी झोपली. ती वळताच शिवायने हळूच डोळे उघडले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो नुपूरच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत मनात म्हणाला, कसं आहे तुझं प्रेम नुपूर? चूक माझी होती. माझ्या शब्दाने तुला इतकं दुःख दिलं आणि तरीसुद्धा तूच माफी मागते आहेस. तुला बदलण्याची अजिबात गरज नाही. बदलायचं असेल तर मी बदलेन. माझ्या चुकीचं प्रायश्चित्त मी करेन. पुन्हा एकदा तुझं मन जिंकेन. तुला पुन्हा माझ्यावर आधीसारखंच प्रेम करायला भाग पाडेन. आपलं नातं पुन्हा प्रेम, आनंद आणि आपुलकीने भरून जाईल. असा विचार करत त्याने नुपूरचा दुपट्टा अलगद उचलला आणि आपल्या चेहऱ्यावर पांघरला. सकाळी नुपूर जागी झाली तेव्हा तिने पाहिलं शिवाय तिचाच दुपट्टा पांघरून शांत झोपला होता. दोघेही उठले आणि आपापल्या कामात गुंतले. पण पूर्वीसारखं प्रेम, आपलेपणा आणि सहजपणा आता उरला नव्हता. दोघेही जणू केवळ जबाबदारी म्हणून एकत्र राहत होते. शरीर जवळ होतं पण मनात मात्र एकच प्रश्न होता, हे सगळं पुन्हा पूर्वीसारखं कसं होणार? नुपूर आंघोळ करून आली आणि आरशासमोर उभी राहून केस विंचरत होती. तिच्या मागे शिवाय येऊन उभा राहिला. स्वतःचे ओले केस टॉवेलने पुसत असताना क्षणभर दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले. नुपूर तशीच शांत उभी होती. सर्वप्रथम शिवायने स्वतःला सावरलं. त्याने बाजूला ठेवलेलं कुंकू उचललं आणि तिच्या भांगात भरलं. नुपूर आरशात स्वतःकडे पाहत राहिली. कुंकू भरून झाल्यावर शिवायने आपलं डोकं तिच्या खांद्यावर टेकवलं आणि आरशात दिसणाऱ्या त्यांच्या प्रतिबिंबाकडे पाहू लागला. आरशातून त्याने नुपूरच्या डोळ्यात पाहिलं आणि तिचे डोळे हलकेच पाणावले. तिच्या डोळ्यातलं ते पाणी पाहून तो घाबरला. नुपूर लगेच त्याच्याकडे वळू लागली, पण शिवायने तिला वळू दिलं नाही. त्याने अलगद तिच्या कमरेभोवती हात ठेवले आणि तिला आपल्या मिठीत घेतलं. त्या मिठीत वासना नव्हती, त्यात फक्त शांतता होती. एक भीती होती, जशी एखादं लहान मूल आपल्या आईला घट्ट मिठी मारतं तशी. नुपूरलाही तो स्पर्श जाणवला. तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. शिवाने तिची नजर वाचली आणि हळू आवाजात म्हणाला, या डोळ्यात लग्नानंतर आजपर्यंत मी कितीतरी भावना पाहिल्या आहेत. प्रेम, ओढ, मैत्री, माया आणि अजून कितीतरी. जेव्हा जेव्हा मी या डोळ्यात पाहायचो तेव्हा माझ्या मनात फक्त आनंद असायचा आणि प्रत्येक वेळी वाटायचं की या जगात माझ्यापेक्षा नशिबवान दुसरा कोणीच नाही. पण आता या डोळ्यातला रिकामापणा पाहतो तेव्हा वाटतं या जगातला सर्वात वाईट माणूस मीच आहे. जिने माझ्यावर जीवापाड प्रेम केलं तिलाच मी या अवस्थेत आणलं. हा विचार आला की स्वतःचाच राग येतो, स्वतःचाच तिरस्कार वाटतो. मी असा माणूस कसा झालो हेच मला समजत नाही. त्याचं बोलणं ऐकून नुपूर काहीतरी बोलणार होती, पण शिवायने तिचा हात अलगद धरत म्हटलं, मला शांत करण्यासाठी काही बोलू नकोस. मला माझ्या चुकीची पूर्ण जाणीव आहे. तुला वाटेल ती शिक्षा दे, मी सगळं सहन करेन, पण प्लीज माझ्यापासून दूर जाऊ नकोस. जोपर्यंत तुझ्या मनातल्या जखमा भरून येत नाही तोपर्यंत मी तुझी माफी मागत राहीन. फक्त शब्दाने नाही, माझ्या प्रत्येक कृतीतून. त्यात कोणताही दिखावा नसेल. तुला प्रभावित करण्यासाठी मी काही करणार नाही. आधी जसं तुझ्यासाठी करत होतो तसंच करत राहीन. फक्त मला थांबवू नकोस. तुला मला स्वीकारायची गरज नाही तरीही मी तुझ्यासाठी तेच करत राहीन, कारण मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. याच प्रेमातून मी तुझी माफी मागत राहीन. ज्या दिवशी माझं प्रेम तुझ्या मनातल्या जखमा भरून काढेल त्या दिवशी तू मला माफ केलंस एवढंच माझ्यासाठी पुरेसं असेल. पण जर तुला कधी वाटलं की माझ्या माफीत प्रामाणिकपणा नाही किंवा इतर कोणत्याही कारणामुळे तू मला माफ करायचं ठरवलंस तर प्लीज तसं करू नकोस. कारण आज तू तुझं दुःख दाबून मला माफ केलंस आणि काही वर्षांनी पुन्हा त्या जखमा तशाच जिवंत झाल्या तर त्या दिवशी मी खरंच जगू शकणार नाही. फक्त मीच नाही, आपल्या दोघांनी एकत्र घडवलेलं संपूर्ण आयुष्यही तुटून जाईल. म्हणून आजच दुःख मी सहन करेन.
माझ्यावर रागव, माझ्याशी भांड, माझी चूक दाखव, पण मला थांबवू नकोस. मला खात्री आहे एक दिवस माझं प्रेम तुला पुन्हा जाणवेल. असं म्हणत त्याने तिच्या गालावर हलकंसं चुंबन घेतलं आणि म्हणाला, आज काही अडचण नसेल तर प्लीज माझ्यासोबत चल. फक्त माझ्यासाठी नाही, खरंच मला तुझी खूप आठवण येते. माझ्यासाठी ये प्लीज. नुपूरने शांतपणे उत्तर दिलं, नको, आज तुमच्याकडे खूप काम असेल. आज राहू द्या. उद्याही गरज पडली तर मी दुसऱ्या कोणासोबत जाईन. कोमलनेही मला तिच्यासोबत यायला सांगितलं आहे. पण शिवाय पुन्हा विनवणी करत म्हणाला, प्लीज फक्त आज एकदाच माझ्यासोबत चल. यावेळी नुपूर त्याला नकार देऊ शकली नाही. ती हळूच म्हणाली, ठीक आहे. काय वाटतं मित्रांनो, नुपूर जाईल का शिवायसोबत? हे आपण बघणार आहोत पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि शक्य असेल तर हा व्हिडिओ शेअरही करा. आत्तापर्यंत साथ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.